तर जयंत पाटील सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। पाटीलजी, काय सांगाल, कसं भारताचं किंवा राजकारणाचं नुकसान यामध्ये झालेलं आहे? डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खरं म्हणजे या देशावर प्रचंड उपकार केले लिबरलायझेशनचा आग्रह धरून। आणि त्यावेळी नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मनमोहन सिंगांनी हे लिबरलायझेशनचं धोरण स्वीकारलं, ते गरजेचं होतं, कारण त्याच्या आधी देशाचं सोनं परदेशात नेऊन गहाण ठेवून पैसे उभे केलेले होते। आज त्या परिस्थितीचा विचारही देशात होऊ शकत नाही। एवढं मोठं काम त्यांनी त्यानंतरच्या काळात झपाट्याने केलं, देश पुन्हा स्वयंपूर्ण केला आणि लिबरलायझेशनच्या मुळे या देशात प्रचंड मोठी प्रगती झाली। आज जी प्रगती देशात आहे आणि विशेषतः ते पंतप्रधान ज्यावेळी झाले ते 2004 ते 14 या 10 वर्षामध्ये त्यांनी या देशात विकास वाढीचा वेग अत्यंत वाढवला। देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली, शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे जास्त देण्याचं काम केलं, या देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली। या देशातल्या सर्व स्तरावर आणि सर्व क्षेत्रात विकास होईल याची त्यांनी काळजी घेतली आणि माझा फार जवळून त्यांची ओळख होती, माझा संबंध जवळून आला। महाराष्ट्र जेव्हा अडचणीत होता 2002, 1, 2, 3, 4 ला, त्यावेळी विलासराव देशमुख साहेब आणि मी यांनी जाऊन त्यांची भेट घेतलेली आणि त्यावेळी देखील त्यांनी आम्हाला अनेक सल्ले अतिशय उपयुक्त महाराष्ट्राच्या दृष्टीने दिलेले होते। एक दृष्टा नेता आणि सर्व देश एकत्रितपणाने देशाचा विचार करणारा नेता। आज ही मेट्रो रेल्वे जी मुंबई आणि पुणे आणि नागपूरमध्ये आहे त्याची सुरुवात ही त्यांच्यापासून झाली। त्यांनी ही कल्पना दिली की आपल्या भारतात मेट्रो रेल्वे सुरू झाल्या पाहिजेत। या देशातल्या रस्ते विकास, मेट्रोचा सुधारणा, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी विशेष नागरी सुधारणांच्यासाठी एक योजना आणलेली होती, ज्याच्यामुळे देशातल्या मुंबईलाच नाही तर देशातल्या अन्य शहरांना देखील सबसिक्वेंटली फायदा झाला। सर, तुम्ही राज्यामध्ये अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तर देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे निर्णय घेतले त्याकडे तुम्ही कसं बघता? देशाचे अर्थमंत्री म्हणून निर्णय त्यांनी जे घेतले तेच मी सांगितलं की त्यांनी या देशाला लिबरल धोरण स्वीकारलं आणि त्यामुळं या देशात म्हणजे टाचणी तयार करायला किंवा काही करायला लायसन्स लागायचं, ते सगळं लायसन्स राज त्यांनी खतम केलं आणि प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन त्यांच्यामुळे आली। आज स्कूटरच्या 100 कंपन्या देशात आहेत, गाड्या तयार करणाऱ्या 50-50 कंपन्या देशात आहेत। या देशात कोणाची मोनोपोली राहणार नाही ही व्यवस्था त्यांनी केली, त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळालं, अनेकांना नवे व्यवसाय करता आले। आज जी समृद्धी देशात आहे त्याचा पाया मनमोहन सिंगांनी त्या काळात भरला। जागतिकीकरण असेल किंवा खासगीकरण असेल, त्यांचे असे कुठले निर्णय आहेत की जे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलेले होते? जागतिकीकरण करण्याचा उद्देश हा की या देशाला आपण एका कवचात ठेवलेलं होतं, ते सगळं कवच त्यांनी मोडलं आणि भारतातल्या सगळ्या देशभर जगात आम्ही कॉम्पिटिशन करायला लागलो आणि जगातली माणसं इथे कॉम्पिटिशन करायला आली आणि या देशामध्ये जे नवीन उद्योजक होते त्यांना सुवर्ण संधी मनमोहन सिंगांच्या विचाराने आणि धोरणाने आज मिळाली। तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तर एक राजकारणी म्हणून असा कुठला त्यांच्या स्वभावातला गुण होता जो तुम्हाला सगळ्यात जास्त भावलेला होता? अतिशय दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची क्षमता प्रचंड होती। लोकांचा अवमान अजिबात कधी करायचे नाहीत। एक सुसंस्कृत आदर्शवादी नेता होता आणि त्यांच्याकडून या देशातल्या चांगल्या काम करणाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन मिळालेलं आहे, कायमच प्रोत्साहन त्यांनी दिलेलं आहे। धन्यवाद, तुम्ही संवाद साधला त्याबद्दल। धन्यवाद।